नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे प्रमोद कुलकर्णी लिखित प्रारब्ध. सादर आहे कथा प्रारब्ध. देवेंद्रला बरेच दिवस एक स्वप्न पडत होतं. स्वप्नात रात्री तो नदीकाठी उभा आहे, परंतु पुढे जायची वाट दिसत नाही. 2-3 दिवसांनी एका रात्री स्वप्नात परत नदीकाठी उभा आहे, तेवढ्यात त्याला कानाशी कोणी गुणगुणायला लागलं, की तूच आता शेवटचा वंशज आहेस. तुला सर्व सत्य शोधून काढावं लागेल. असं काही दिवस चाललं होतं. तो विचारात पडला. आता काय करावं व कोणाला विचारावं? कारण त्याच्या घरी कोणीच वृद्ध माणसं नव्हती. आई व वडील केव्हाच स्वर्गवासी झाले होते. इतर नातेवाईक आठवत नव्हते. देवेंद्र IT इंजिनियर होता व पुण्याला एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. राहतं घर होतं. एक बहीण आहे व तिचं लग्न झालंय. ती पुण्यातच राहत होती. त्यानं रविवारी तिच्याकडे जायचं ठरवलं. बहिणीच्या नवऱ्याला रविवारी सुट्टी असते. देवेंद्र रविवारी तिच्या घरी गेला व त्यानं त्या दोघांना सर्व स्वप्नांचा गोषवारा सांगितला. वसंतरावांनी त्याचं म्हणणं संपूर्ण ऐकून घेतलं व त्याला म्हणाले, याचं उत्तर आपल्याला अकोलकर शास्त्री देऊ शकतील. तू वेळ काढ, आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ. देवेंद्रने मानेनं हो म्हटलं व तो घरी गेला. 2 दिवस पुढे काही स्वप्नातील हालचाल दिसली नाही. त्यानं 2 दिवसांची रजा काढली. तो, त्याची बहीण नलिनी व वसंतराव त्र्यंबकेश्वरला आले. अकोलकर शास्त्रींच्या घरी जाण्या अगोदर त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन श्री शंकराचं दर्शन घेतलं. ते सर्वजण अकोलकर शास्त्रींच्या घरी आले. ते पूजा अर्चा करून नुसतेच जप करत होते. वसंतरावांची त्यांची ओळख होती. त्यांनी देवेंद्रची ओळख करून दिली आणि देवेंद्रच्या स्वप्नाबद्दल बोलणार तेवढ्यात शास्त्री म्हणाले, आपण देवघरात बसूया. माझ्या आसनावर मी बसतो, मग बोलूया. ते सर्वजण देवघरात आले. त्यांनी डोळे मिटून सर्व ऐकून घेतलं. काही प्रश्न देवेंद्रला विचारले. बरं, पुढे तुला एखादं मंदिर नदीच्या जवळ दिसलं का? त्यानं सांगितलं, फक्त एकच आवाज कानाशी आला, तो तुम्हाला मी मगाशी सांगितला. त्यांनी डोळे मिटले व थोड्या वेळाने सांगितलं, तुमचं हे घराणं 5-6 पिढ्यांपूर्वी दत्तक आलंय. आता आपल्याला ते मूळ ठिकाण व कोणत्या घराण्यातून व कुठून आलं ते पाहावयास पाहिजे. तुम्ही आता जा. पुढे काही स्वप्न पडलं तर त्या संदर्भात मला फोन करा, मग ठरवूया काय करायचं. सर्वजण पुण्याला आले. नेहमीप्रमाणे रहाटगाडगं चालू होतं. एके रात्री त्याला स्वप्न पडलं की आपण एका जुन्या वाड्यात आलो आहोत. तिथे एक सद्गृहस्थ सोवळ्यात देवासमोर बसून पूजा करत होते. त्याच्याकडे बघत म्हणाले, कधी येतोयस? आणि देवेंद्र जागा झाला. हे स्वप्न देवेंद्रनं अकोलकर शास्त्रींना फोनवर सांगितलं, परंतु ते म्हणाले, इकडे माझ्या घरी या व आपण यावर चर्चा करू. ह्यावेळी देवेंद्र एकटाच त्र्यंबकेश्वरला गेला. देवेंद्र अकोलकर शास्त्री यांच्या घरी गेला. शास्त्रीजी म्हणाले, हातपाय धुवून समोरच्या आसनावर बैस, डोळे मीट व मी सांगेन तेव्हाच जे स्वप्न पडलं ते हळूहळू आठवण्याचा प्रयत्न कर. स्वप्न चक्षुंसमोर आरशासारखं दिसलं पाहिजे. शास्त्री डोळे मिटून ध्यानात गेले व म्हणाले, आता सुरुवात कर. स्वप्न जसंच्या तसं शास्त्रींना दिसू लागलं. डोळे मिटून शास्त्री थोडा वेळ स्तब्ध झाले. तू असं कर, पैठणला एक कुलकर्णी गुरुजी आहेत, त्यांना भेट, कारण स्वप्नातला वाडा हा त्यांचा आहे. देवेंद्र पुण्याला आला. एके दिवशी बहिणीकडे गेला. सर्व वृत्तांत वसंतराव व बहिणीला सांगितला. वसंतराव म्हणाले, तू कधी जाणार आहेस? तेव्हा मी सुद्धा येतो. देवेंद्र म्हणाला, पुढील आठवड्यात जाऊया. तू मला कळव, मी तयार राहतो. देवेंद्रने ऑफिसमध्ये 8 दिवसांची रजा काढली. पुढील शनिवारी सकाळी देवेंद्र आणि वसंतराव पैठणला गेले. संध्याकाळी एका लॉजवर आले. दुसऱ्या दिवशी तयार होऊन ते दोघं गोदावरी नदीचं दर्शन घ्यावयास आले. गोदावरी नदीकडे बघून देवेंद्रला जाणवलं की हीच नदी त्याच्या स्वप्नात दिसत होती. दोघांनी नदीला नमन करून कुलकर्णी गुरुजींचा पत्ता विचारत त्यांच्या वाड्यात गेले.
आत प्रवेश करताच पुन्हा त्याला स्वप्नातला वाडा आठवला. वाड्याच्या आत आल्यावर एक सद्गृहस्थ आला. त्यानं विचारलं, तुम्हाला कोण पाहिजे? देवेंद्र उद्गारला, मला कुलकर्णी गुरुजींना भेटायचंय. त्यानं दोघांना बाहेर दिवाणखान्यात बसावयास सांगितलं व परत त्यांना पाण्याचे ग्लास घेऊन आला. काका पूजा करतायत, तुम्हाला थांबावयास सांगितलंय. तेवढ्यात देवेंद्रला त्याच्या बहिणीचा फोन आला. त्यानं सांगितलं, आत्ताच आम्ही कुलकर्णी गुरुजींकडे आलोय, भेटल्यानंतर सविस्तर सांगेन. तो मगाचाच गडी दोघांसाठी चहाचे कप घेऊन आला व म्हणाला, तुम्ही चहा प्यायल्यानंतर काकांनी तुम्हाला देवघरात बोलवले. ते दोघं थोड्या वेळानं देवघरात गेले. काका सोवळ्यात होते. देवघर अतिशय प्रशस्त होतं व पवित्र वाटलं. काकांनी खूण केली. ते अंथरलेल्या आसनावर बसले. पूजाविधी झाल्यावर ते उठले व समोरच्या आसनावर बसले. तुला तुझ्या स्वप्नातच म्हणालो होतो की ये, आत ये. आज तो योग आला. देवेंद्रनं आपल्या मेहुण्यांची ओळख करून दिली. गुरुजी देवेंद्रला म्हणाले, बाहेर अंगणात जाऊन हातपाय तोंड धुवून ये. देवेंद्र हातपाय तोंड धुवून आला. गुरुजी म्हणाले, देवाजवळ कुंकू आहे, ते कपाळाला लाव व माझ्या समोर या आसनावर बस. ते पुढे त्याला म्हणाले, डोळे मिटून बस. जे स्वप्न तू पाहिलंस ते परत डोळ्यांसमोर तरळू दे. मी सांगेपर्यंत डोळे उघडू नकोस. देवेंद्र डोळे मिटून संपूर्ण स्वप्न पहिल्यापासून डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करू लागला. थोड्या वेळानं गुरुजी त्याला म्हणाले, आता डोळे उघड. गुरुजी देवेंद्र व त्याच्या मेहुण्यांना म्हणाले, याचं दत्तक घराणं कराडमधून आलं. कराडला एक कुलकर्णी 7 पिढ्यांपूर्वी घर सोडून सांगलीला आला, परंतु तो शापित होता. त्यामुळे अलीकडे 2-3 पिढ्यांमध्ये अपघाती अल्पायुषी घटना घडल्या. आपण याच्या सांगलीतील घरामध्ये शांती करूया, म्हणजे सगळा त्रास नाहीसा होईल व परत असं घडणार नाही. त्याचप्रमाणे देवेंद्रचं लग्न एका सुसंस्कृत मुलीशी होईल व घरात लक्ष्मी येईल. देवेंद्रच्या मेहुण्यांनी गुरुजींना विचारलं, तुम्ही हा विधी करणार का? ते हो म्हणाले. एक दिवस ठरवला. देवेंद्रनं त्यांना सांगलीचा पत्ता दिला. 8 दिवसांचा कालावधी होता. देवेंद्र त्याची बहीण सांगलीला वाड्यात आले. 2 माणसांना हाताशी घेऊन बहीण भावांनी वाडा साफसूफ केला. गुरुजींनी पूजेसाठी लागणारं सामान आणलं. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी देवेंद्रचे मेहुणे आले. त्याचप्रमाणे आदल्या दिवशीच पैठणचे कुलकर्णी गुरुजी आणखी 2 गुरुजींना घेऊन आले. सर्व सामान त्यांना दाखवण्यात आलं. आदल्या दिवशी सर्व सामानाची जुळवाजुळव केली. दुसऱ्या दिवशी बहिणीनं दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावलं. काही शेजारी पाजारी ज्येष्ठ ब्राह्मण कुटुंबांना आमंत्रण दिलं. ते सर्व आले. बाजूला जाजमावर बसले. मध्ये एक चौरंग मांडला होता. त्यावर अक्षता ठेवून एक पाण्याचा कलश, त्यामध्ये आंब्याच्या पानांचं डहाळं व श्रीफळ ठेवलं होतं. देवेंद्र सोवळं नेसून आला. तो चौरंगासमोरील आसनावर बसला. गुरुजींनी मंत्रोच्चार केला. पूजा अर्चा झाली. त्याचप्रमाणे यज्ञयाग झाला. तुपाची आहुती दिली. त्यांनी घर्षणांनी निर्माण होणाऱ्या अग्नीवर याग चालू केला. जेवणासाठी एक आचारी बोलावला होता. नैवेद्य दाखवून सर्वांची जेवणं झाली. गुरुजींना यथायोग्य दक्षिणा देण्यात आली व गुरुजी संध्याकाळी पैठणला गेले. देवेंद्र व बहिणीला कृतकृत्य झाल्यासारखं झालं. योगायोग कसा असतो बघा. ज्या कराडच्या कुलकर्णी घराण्यातून एक कुलकर्णी सांगलीला दत्तक आला होता, त्याच्या घराण्यातील मुलगी देवेंद्रला सांगून आली. बहीण, मेवणे व देवेंद्र यांनी कराडला जाऊन मुलीला बघितलं. मुलगी आशा कॉम्प्युटर इंजिनियर झाली होती व ती पुण्याला एका IT कंपनीत नोकरीला होती. दोघांनीही एकमेकांना पसंत केलं. लग्न ठरलं व सांगलीला लग्न झालं. दोघंही काही दिवसांनी कामावर रुजू झाले. एक फ्लॅट विकत घेतला. आपला संसार तिथं सुरू केला. बहिणीला व मेहुण्यांना आनंद झाला.